नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्वांचे स्वागत. आपण जो कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची 112वी पुण्यतिथीचा 14 डिसेंबर 2025 रोजी गोंदवलेकर महाराजांची 112वी पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला. 5:25 फुलं टाकण्याचा आणि गुलाल टाकण्याचा कार्यक्रम झाला. आपण दृश्य पाहत होते याच ठिकाणी फुलं टाकण्याचा व गुलाल टाकण्याचा कार्यक्रम झालेला आहे. खरं तर यावेळी वेगळं पण या आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे. या पुण्यतिथी दिवशी वेगळीच प्रतिमा या ठिकाणी केलेली आहे. गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचनाचं पुस्तक या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रतिमेत बनवलेलं दिसत आहे. जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खून ही महाराजांनी दिलेले बोधवाक्य आहे. सर्व त्यांच्या भक्तांना दिलेलं आहे आणि ते सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. खरं तर अजून एक वाक्य आपल्याला दिसत होतं. ते हे वाक्य आहे की माझा देह आणि वाचा विरली आकाशी परी माझी प्रवचने ठेवली तुम्हापाशी चिंतने त्याच्या पडतं नामाच्या राशी माझा प्राण दया माझी श्रीराम असं लिहिलेलं आहे. आणि हे वाक्य सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. पुण्यतिथीचा कार्यक्रम झाल्यानंतर ब्रह्मानंद मंडपामध्ये फुगड्यांचा कार्यक्रम रंगलेला होता. खरं तर या मंडपामध्ये प्रवचन आणि कीर्तनाचा कार्यक्रम झालेला होता. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि गायक या ठिकाणी झालेले होते आणि यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. आणि या कार्यक्रमानंतर खरं तर भाविक महाराजांचे भाविक आहेत ते फुगडे खेळण्यामध्ये दंग झालेले आहेत. लहान भाविक पण आपल्याला दिसत आहेत, फुगडे खेळत आहेत. खरं तर हा आनंद उत्सव साजरा करताना आपण पाहतोय. खरं तर गर्दीने आणि हा फुललेला असतो नाही, पण आज फुगडे खेळण्यामध्ये दंग झालेले आपल्याला भाविक दिसत आहेत. खरं तर हा कार्यक्रम झाल्यानंतर फुलाचा कार्यक्रम झाल्यानंतर खरं तर भाविकांना असं वाटतं पुढे जे काही कार्यक्रम आहेत ते झालेले आहेत. कारण नियमितपणे फुले टाकण्याचा कार्यक्रम झाला तरी पालखी सोहळा हा निघत असतो. खरं तर फुल टाकणीचा नियमित वेळेनुसार पालखी सोहळा निघत असतो आणि त्यानंतर मग ग्रामप्रदक्षिणा होत असते. दुसरे भारुड्याचा कार्यक्रम असतो आणि दुसरे जेवण विविध कार्यक्रम होते. सर्व कार्यक्रम अशा पद्धतीने असतात. या संदर्भात आपल्या मानदेश पुस्तकाशी बोललेले आहेत ते नेताजी पट्टी आहेत, गोंदवली ग्रामस्थ उत्तम व्यावसायिक आहेत. गोंदवलेकर महाराजांचे ते फोटो व्यवसाय करतात. तर फुगडे खेळल्यानंतर आणि भजन झाल्यानंतर असं भाविक महाराजांचे नतमस्तक होताना आपण दृश्य पाहतोय. महाराजांच्या पुढे नतमस्तक होताना आपण भाविक बघतोय. खरं तर गोंदवलेला आलं का दर्शन झाल्यानंतर तीर्थ घेतलं जातं आणि त्यानंतर अंगारा हा घरी नेला जातो. भाविक अंगारा आणि तीर्थ घरी घेऊन जात आहेत. अंगारा आणि तीर्थ घेताना दिसत आहेत. खरं तर भाविकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला झालेली पाहावयास मिळत आहेत. खरं तर न चुकता या दोन वस्तू, एक तीर्थ घेतलं जातं आणि दुसरं अंगारा हा घरी नेला जातो. आपल्याला या ठिकाणचे वेगळं पण मानदेश भूषण टिपलेलं एक क्षण आहे. खरं तर भाविकांची गर्दी ही सतत होत असते. खरं तर आपण तीर्थ घेतल्या पण आपल्या घरच्यांनाही तीर्थ मिळावं हा उद्देश त्या भाविक महिलेच्या मनात आहे आणि ती बाटलीमध्ये तीर्थ घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. खरं तर शेवटी तीर्थ घरच्यांनाही मिळावं हा एक हेतू आहे आणि त्यांनी घेतलेला आहे. श्री चांदीच्या रथामध्ये एक वाक्य आपल्याला दिसत आहे. ते वाक्य आहे मी श्रीराम जय राम जय जय राम. यावर्षी हा चांदीचा रथसुद्धा भाविकांचा लक्ष वेधून घेत होता. पालखी सोहळ्यात पालखीचं जसं महाराजांचं दर्शन घेत होते तसं रथातील मूर्ती महाराजांचे दर्शन घेत होते. पालखी निघण्यापूर्वी आपण भजनाचा कार्यक्रम महाराजांच्या मंदिरासमोर पाहतोय. भाविक भजन म्हणण्यामध्ये दंग झालेला आहे आणि पालखी थोड्याच वेळात मंदिरातून बाहेर येणार आहे. विधिवत कार्यक्रम मंदिरात तीर्थ झाल्यानंतर पालखी सोहळा बाहेर येतात. भाविकांची आतुरता लागलेली असते ती पालखी केव्हा येते. खरं तर पालखी बाहेर आल्यानंतर उदबत्ती आणि कापूर पेटवून तिथं आरतीचा कार्यक्रम होत असतो. तोही कार्यक्रम आपल्याला या निमित्तानं पाहावयास मिळणार आहे. असं दृश्य असतं. पालखी बाहेर येण्यापूर्वी पाट मांडलेले असतात, फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या असतात आणि विशेष म्हणजे रांगोळी आकर्षक पद्धतीने काढली जाते.
सलग उत्सव संपेपर्यंत हा कार्यक्रम जोपर्यंत आहे तोपर्यंत असा हा कार्यक्रम असतो रांगोळी काढण्याचा. पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर येत आहेत. बाहेर येताना आपण दृश्य पाहतोय. श्रीराम जय राम जय जय रामच्या नामघोषात हा पालखी सोहळा बाहेर आलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ती पालखी सोहळा मंदिरातून बाहेर येतोय. खरं तर भाविकांची लागलेली उत्सुकता, ताणलेली उत्सुकता पूर्ण झालेली आहे आणि पालखी मंदिरातून बाहेर आलेली आहे. आपण दृश्य पाहतोय ते पालखी मंदिरातून बाहेर येताना दृश्य आहे. उदबत्ती आणि कापूर पेटवण्याचा एक कार्यक्रम आपल्याला आता पाहावयास मिळणार आहे. खरं तर हा नित्य नियमाचा दररोजचा कार्यक्रम आहे. भाविकांनी उदबत्ती आणि कापूर ठेवलेला आहे आणि दिवटीने कापूर आणि उदबत्ती पेटवली जाणार आहे. फुले ठेवलेली आहेत. खरं तर नियमित पूजा या ठिकाणी होत असते. खरं तर मोबाईलमध्ये आपल्यालाही पाहावयास मिळावं यासाठी शूटिंग पण बाहेर करताना दिसत आहे. उदबत्ती पेटवताना आपण दृश्य पाहिलेलं आहे आणि आरतीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते ग्रामप्रदक्षिणा निघण्यापूर्वी या ठिकाणी समाधी मंदिरासमोर आरतीचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता पालखी मंदिराच्या दिशेने धाकट्या राम मंदिराकडे रवाना होताना दिसते दृश्य दिसत आहे. भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. काही भाविक उदबत्ती आणि कापूर मागास पेटवल्याने त्याचे दर्शन घेण्यासाठी मग्न झालेले आहेत. पालखी समाधी मंदिरातून निघालेले आहे. सोबत भजनी मंडळ आहे आणि भाविकांची गर्दी झालेली आहे. शिवाय काही भाविक महाराजांचं दर्शन घेण्यासाठी उभे राहिले आहेत. सनई चौघड्याच्या सुरात पालखी निघालेली आहे. रांगोळी त्याच्यावर फुलाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. अशी पद्धतीने ग्रामप्रदक्षिणासाठी पालखी सोहळा निघालेला दिसत आहे. आपल्याला रांगोळी काढलेली दिसत आहे. अतिशय आकर्षक पद्धतीने ही रांगोळी आहे. तर या पालखी मार्गाच्या दिशेने ही रांगोळी काढली जाते. संपूर्ण गावात रांगोळी काढली जाते. विशेष म्हणजे पालखी मार्ग समाधी मंदिर बरेच तर ते धाकटे राम मंदिर, थोरले राम मंदिर आणि पुन्हा या मार्गावर आपल्याला आकर्षक पद्धतीने रांगोळी काढत असतात. हा त्यांचा 10 दिवसाचा सलग कार्यक्रम असतो. अतिशय उत्साहाने आणि प्रेमाने हे लोक रांगोळी काढण्याचे फुलं टाकण्याचं काम करताना दिसत असतात. आपण दृश्य पाहतो ते मंदिरातून पालखी आता निघालेली आहे. खरं तर तरुणाई पाठ मांडताना आपण दृश्य पाहतो. एका बाजूनं पाठ ठेवण्याचा कार्यक्रम होता, दुसऱ्या बाजूने घेतलेले पाठ पुढे ठेवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मोठ्या उत्साहात ही तरुणाई करताना दिसत आहे. खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रात ही तरुण पिढी कार्यरत आहे. पण महाराजांच्या सेवेसाठी सेवा करायला मिळावी म्हणून हे तरुण पडत असतात. खरं तर पुढच्याच वर्षी पुन्हा संधी मिळत असते सेवा करायची. आता आपल्याला थेट दिसत आहे ते रांगोळी दिसत आहे. त्या रांगोळी मार्गावरून फुलाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि पालखी त्या दिशेने निघालेली आहे. बस स्थानकाकडे निघालेली आहे. श्रीराम जय राम जय जय रामचा जयघोष सुरू आहे. भाविक पालखीचं आणि रथातील गोंदवलेकर महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेताना गर्दी करत आहेत. भाविक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत नेताजी कट्टे. दृश्य आपण पाहतोय ते भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पालखी सोहळ्याबरोबर चांदीचा रथ, पालखी सोहळा, श्रीरामाचा जयघोष असा हा तिहेरी संगम साधत
हा पालखी सोहळा हा मोठ्या दिमाखात हळूहळू पुढे सरकत आहे. रथाचं सुद्धा दर्शन घेत आहेत. मानदेश भूषणशी पुढील कार्यक्रम कसे आहेत आणि कोणकोणते आहेत? गोंदवलेकर महाराजांचा आज पहाटे 5:55 फुलांचा कार्यक्रम झाला. अशी भरपूर गर्दी भाविकांनी लोटली होती. सर्व रोड आणि सभामंडप सगळे 6 फुल झाले होते. आणि फुलांचा कार्यक्रम झाल्यानंतर महाराजांच्या पालखीचा 9 वाजता प्रस्थान पुन्हा गाव दिशेने होते, रामाकडे जाते. पण जाताना फुलांच्या सोडा टाकलेला असतो आणि सडेतन त्यावरनं पालखी चाललेली असते. आणि या फुलाचा सगळ्या गावभर प्रत्येक प्रदक्षिणा घालून रामाच्या मंदिराच्या, शनी मंदिराच्या सगळ्या प्रदक्षिणा घालून माघारी येत असते. आणि परत महाराजांची तर स्थान होऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता ते पुन्हा रामाकडे जात असते. आणि तिथं गेल्यानंतर जे एक आनंद असतो की फुगड्या आणि रामाच्या पुढं भजन कीर्तन आणि परत तुमचे जेवढं त्याला येते तेवढी सर्व दावली जाते रामाच्या पुढं. आणि त्याचा कार्यक्रम इतका सुंदर असा पाठाचा टाळाच्या मृदुंगात वाजवत नेला जातो. आणि पुन्हा ते येत असतात महाराज पुन्हा आपल्या राम मंदिरात. आणि त्यावेळेला दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असतो झांजूरमास. हा प्रत्येक प्रसाद घेतात भाविक, पण झांजूरमास हा चुकू नये. पहाटेचं जेवण असतंय ते सुंदर असं. आणि ते जेवण असं असतं, बाजरीची भाकरी, वांग्याचं मस्तपैकी भरीत केलेलं तेल वांग असतं आणि त्याला बाजरीच्या भाकरीला तीळ लावलेलं असते आणि लोणी आणि थंड अशी गार हवा लागलेली असते. आणि पहाटेचं जेवायला एक वेगळा आनंद असतो. आपण लय सकाळी 10च्या आसपास जेवण असते, पण हे पहाटेचं जेवण एक वेगळेपणा जाणून देतो की वेगळेपणा काय आहे. तर महाराजांनी हे शिकवलंय की तुम्ही हे जर प्रसाद खाल्ला तर 365 दिवस कधीही तुम्ही आजारी पडणार नाही. सतत रामनामात राहाल आणि रामनामामुळे चैतन्य तुमच्या सगळ्या अंगात स्मरण राहतं. त्यामुळं हा प्रसाद घेण्यासाठी भाविक वरून लांबून पहाटे जेवण करून ते तृप्त आत्मा होतात असं आहे. त्यामुळे कार्यक्रम परत तिसऱ्या दिवशी असाच असतोय की महाराजांचं कार्यक्रम संपला म्हणून असं संपत नाही. असं 3 दिवस सलग कार्यक्रम चालूच राहतात. त्यामुळं शेवट मग गोपाळकाला करून कीर्तन काल्याचं होतं आणि काल्याचं कीर्तन झालं की समाप्ती होती. असं